भोळेपणाने वापरले जात, पण हुशारीने मात्र जिंकले जात. म्हणूनच भोळेपणा सोडा आणि चालाक बना. त्यासाठी काही नियम आहेत, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तरच लोक तुम्हाला मान देखील देणार आहे. या जगात साध्या सरळ लोकांचा नेहमीच वापर होतो, हे आपण प्रत्येक जण जाणतोच. तर शार्प माइंड असलेल्या लोकांचा सन्मान देखील होतो. जर मोठं व्हायचं असेल, तर पैसा, यश आणि आदर मिळवायचा असेल, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: भोळेपणा सोडून द्या आणि स्मार्ट बना. कारण भोळेपणाने कोणीही यशस्वी होऊ शकत नाही, पण शार्प माइंड असलेले लोक नेहमी यशाचे शिखर गाठतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी जगाला दाखवून दिलं हुशारी, चातुर्य, नियोजन, गुप्तता आणि शौर्य यांच्या जोरावर मोठं साम्राज्य आपण उभं करू शकतो. आजच्या स्पर्धेच्या युगात जो भोळा आहे त्याला सगळेच खाऊन टाकतात, त्याचा वापर करतात. तुमचं श्रेय हे हिसकावून देखील घेतात. कोणी तुमची इज्जत देखील काढून जातं, तर कोणी तुमचा पैसा वापरून जातं. अब्दुल कलामजी देखील म्हणून गेले, या जगात तुमची किंमत तुम्हीच ठरवायची असते, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्तात विकत घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभे राहत नाही, तोपर्यंत कोणीही तुम्हाला हात देणार नाही. म्हणून आता तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे: भोळे राहून आयुष्यभर लोकांची हमाली करायची, की शार्प बनून स्वतःचं आयुष्य सुंदर बनवायचं. जर तुम्हाला स्मार्ट बनून स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं असेल, तर आज आपण असे काही नियम पाहणार आहोत, जे तुम्हाला सरळ साध्या माणसापासून शार्प माइंड व्यक्ती नक्कीच बनवतील आणि जीवन सुंदर बनवण्यासाठी मदत देखील करतील. सर्वात प्रथम म्हणजे कमकुवतपणा दाखवू नका, नाहीतर लोक तुम्हाला फाडून टाकतील. छत्रपती शिवाजी महाराज देखील म्हणाले होते, शक्ती ही लपवणं आणि योग्य वेळी ती दाखवणं हेच खऱ्या रणनीतीचे रहस्य आहे. ही शिकवण आजच्या स्पर्धात्मक जगात अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जो स्वतःची ताकद दाखवतो तोच तर आदर, यश, पैसा आणि सत्ता मिळवतो. कल्पना करा, एका कंपनीत 2 कर्मचारी काम करतात. पहिला कर्मचारी नेहमीच आपल्या वागणुकीतून कमीपणा दाखवतो, कमकुवतपणा दाखवतो, स्वतःला कमी लेखतो. तो इतरांकडून सतत मदत मागतो आणि लोकांच्या कृपेवरच अवलंबून राहतो. त्यात उलट म्हणजे दुसरा कर्मचारी मात्र आपली ताकद ही गुप्त ठेवतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि त्याच्या कामातून आपले श्रेय, मूल्य सिद्ध करतो. या दोघांपैकी पुढे जातो तो म्हणजे अर्थातच दुसरा. कमकुवतपणा ही फक्त तुमच्याच हातात असलेली ताकद आहे. तुम्ही ती दाखवून दिली तर तुमचं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, आणि तुम्ही ती नियंत्रित केली तर तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच नेऊ शकतं. पुढचा मुद्दा म्हणजे स्वतःची इज्जत करा. जर तुम्ही स्वतःलाच किंमत दिली नाही, तर जग तुम्हाला कधीच किंमत ओळख देणार नाही. तुमची इज्जत ही तुमच्या स्वतःच्या यशाची पायरी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणाले होते, स्वाभिमान हा माणसाच्या आत्म्याची ताकद आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता, तेव्हा जगही तुम्हाला कमीच लेखतं. त्यामुळे स्वाभिमान जपा. कल्पना करा, तुम्ही एखाद्या बिझनेस मीटिंगमध्ये आहात. जर तुम्ही स्वतःची किंमत न ओळखता कमी मानाची वागणूक घेतली, तर लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करणार आहे. परंतु जर तुम्ही आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने वागत असाल, लीडर बनत असाल, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे. स्वतःची इज्जत ही तुमच्या शक्तीचा पाया आहे. जर आधार बनवून मजबूत ठेवला, तर यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. पुढचा नियम म्हणजे योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर. हे खूप महत्त्वाचं आहे. शब्द हे तुमचे अस्त्र असतात. जर तुम्ही योग्य वेळी योग्य शब्द वापरले, तर ते नातं टिकवतात, संधी निर्माण करतात आणि आयुष्य देखील बदलतात. परंतु चुकीच्या वेळी बोलणं किंवा चुकीचे शब्द वापरणं भविष्य बर्बाद करून टाकतात. असं समजा, तुम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहात आणि बोर्ड मीटिंगमध्ये तुमच्या कल्पनांची मांडणी करायची आहे. जर तुम्ही विचारपूर्वक, शांतपणे आणि स्पष्ट शब्दात विचार मांडले, तर तुमची कल्पना मान्यता पावेल आणि पुढे संधी देखील निर्माण होऊ शकतात. परंतु जर तुम्ही तिथे अचानक, निष्काळजीपणाने किंवा गोंधळून बोललात, तर ती संधी तुमच्या हातून निघून जाणार आहे आणि अपयश पदरात पडणार आहे. तुमचे शब्द हे तुमच्या विचारांचे प्रतिबिंब असतात. जर तुमचे विचार शुद्ध असतील, तर तुमचे शब्दही शक्तिशाली ठरतील. पुढचा नियम म्हणजे विनाकारण तुमचा कोणीच हा सका सोयरा नसतो. कोणीही आपल्या जीवनात विनाकारण येत नाही. जगात प्रत्येक नात्यामागे एक कारण असतं: सहकार्य, फायदा किंवा गरज. जर तुम्ही हे ओळखाल, तर तुम्ही स्वतःला फसवण्यापासून नक्कीच वाचू शकाल. रतन टाटा नेहमी म्हणाले, व्यवसाय आणि जीवन हे नातेसंबंधांचे रूप आहेत.
ज्यात स्वार्थ आहे तो टिकतो, जो निस्वार्थ आहे तो टिकत नाही. कल्पना करा, तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी सहकार्य शोधत आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी पैसे किंवा वेळ देत आहात. काही दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याकडे आला आहे, नातं टिकवण्यासाठी नाही. हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि हेतू ओळखणं तुमचं स्वतःचं सामर्थ्य वाढवतं. या जगात विश्वास जिंकल्याशिवाय कोणतीही लढाई जिंकता येत नाही, हेही लक्षात ठेवा. विश्वास हा नात्याचा गुण आहे, पण तो टिकवण्यासाठी हेतू हा स्पष्ट असावा लागतो. पुढचा नियम म्हणजे निगेटिव्ह प्रश्नांसोबत बुद्धीने खेळा. समाजात लोक तुमच्यावर प्रश्न निर्माण करतात, काही जण रागाने, काही संशयाने, तर काही जण स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. पण तुमची बुद्धी आणि संयम हेच तर ठरवतात की तुम्ही त्या प्रश्नांना कसे सामोरे जाता, कसा प्रतिसाद देता. लोकांच्या प्रश्नांना तुम्ही रागात येऊन उत्तर दिलं तर तुमचं भविष्य हे लोक पाहू शकतात, परंतु शहाणपणाने उत्तर दिल्यास तुम्हाला यश मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. असं समजा, तुमच्या कामावर कोणीतरी टीका केली, ज्यामुळे तुम्ही रागावून प्रतिक्रिया दिली, तर त्या टीकेने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. परंतु जर तुम्ही शांतपणे विचार करून योग्य शब्दात उत्तर दिलं तर ती टीका तुमच्यासाठी एक संधी बनते, सुधारणा आणि प्रगतीसाठी देखील. शक्ती ही शरीरात नाही, ती मनात असते, आणि ती म्हणजे संयम. निगेटिव्ह परिस्थितीत संयम ठेवल्यास तुम्ही एक विजेता नक्कीच ठरू शकता. पुढचा नियम म्हणजे पेशन्स ठेवा, नाहीतर विनाश हा ठरलेलाच आहे बरं का. पेशन्स म्हणजे फक्त थांबणं नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला तयार करणं. जगात ज्यांनी घाई केली त्यांनी आपलं भविष्य गमावलं, आणि ज्यांनी संयम ठेवला त्यांनी मात्र साम्राज्य निर्माण केलं. स्वामी विवेकानंद देखील म्हणाले होते, उभे राहा, धैर्य धरा आणि संयम ठेवा, कारण मोठं कार्य हळूहळू घडतं, एका रात्रीत ते कधीच घडू शकत नाही. शेतकरी शेतात बी पेरतो, तो रोज पाणी देतो, काळजीही घेतो, पण जर त्याला उद्या सकाळीच पीक हवं असेल तर ते शक्य आहे का? तर नाही. त्याला वेळ लागतो, ऋतू लागतो आणि मेहनत देखील लागते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील यश हे एका दिवसाचं काम नाही, तर संयम सोडला ना तर तुम्ही अर्धवट वाटेतच हार मानाल, आणि तोच तर विनाश ठरेल. पुढचा नियम म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोला. तुमचे डोळे म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा आहे. जर तुम्ही बोलताना नजर चुकून बोलत असाल तर समोरची व्यक्ती तुमच्यातील भीती आणि कमकुवतपणा लगेच ओळखते. पण जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलता तेव्हा तुम्ही जगाला सांगता, माझा स्वतःवर विश्वास आहे, त्याच्या नजरेत आत्मविश्वास आहे, त्याला जग जिंकण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. समजा तुम्ही एका इंटरव्ह्यूला गेला आणि जर तुम्ही चेहरा खाली करून नजर चुकवत बोललात तर तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी तुमचं इम्प्रेशन हे खराबच होणार आहे. पण जर तुम्ही आत्मविश्वासाने स्मित हास्य करत डोळ्यात डोळे घालून उत्तरं दिली तर समोरच्याला लगेच जाणवतो, हा माणूस खंबीर आहे, हा जबाबदारी नक्कीच पेलू शकतो. जीवनात आत्मविश्वास हेच तर खरं भांडवल आहे. डोळ्यात डोळे घालून बोलणं हे त्या आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल आहे. पुढचा नियम म्हणजे निर्लज्ज आणि लक्षहीन लोकांपासून दूर राहा. तुमचे आयुष्य तुमच्या सभोवतालच्या लोकांवर ठरते. तुमचे विचार, तुमची प्रेरणा आणि तुमची दिशा यावर त्यांचा प्रभाव असतो. जर तुम्ही निरंतर निर्लज्ज आणि लक्षहीन लोकांपासून किंवा लोकांमध्ये गुंतून राहिलात तर तुमची स्वप्न हळूहळू मरून जातील. तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवतात तेच तुमच्या भविष्याची रूपरेषा ठरवत असतात. कल्पना करा, दोन विद्यार्थी असतात. एक पहिला विद्यार्थी हा दररोज लोकांसोबत वेळ घालवतो जे फक्त टीका करतात, नकारात्मक बोलतात, ज्यांच्याकडे कोणतेही निश्चित स्वतःचे असे ध्येय नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत तो विद्यार्थी आपला वेळ घालवतो. मात्र दुसरा विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवतो जे स्वतःचं ध्येय निश्चित करतात, साधतात, सतत नवीन नवीन ज्ञान मिळवतात आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात. यातील कोण पुढे जाईल? नक्कीच अर्थात दुसरा विद्यार्थी, कारण ध्येय आणि सकारात्मकता ही संसर्गासारखी असते. यशाचा मार्ग योग्य लोकांसोबत चालण्यापासून सुरू होतो. म्हणून आयुष्यात योग्य लोकांची निवड करणं ही देखील यशाची पायरीच आहे. पुढचा नियम म्हणजे फक्त चांगला माणूस असणं पुरेसं नाही. मी चांगला आहे मग माझं चांगलंच होईल. जगात अनेक चांगले लोक असतात, पण सर्वजण यशस्वी होतात का? तर अर्थातच नाही. कारण फक्त चांगुलपणाचा अर्थ प्रयत्न न करता वाट पाहणं असा होत नाही. त्यासाठी शहाणपण, धैर्य आणि योग्य धोरण हवं असतं.
एखादा माणूस नेहमी दुसऱ्यांना मदत करतो, हा त्याचा चांगुलपणा आहे. पण जर तो स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष न देता फक्त मदतच करत राहिला तर त्याचे स्वतःचे जीवन हे पुढे जाणारच नाही. यशस्वी माणूस तोच असतो जो चांगुलपणाला योग्य दिशा देतो आणि त्यावर कृती करतो. यश हा फक्त चांगुलपणाचा परिणाम नाही, तो योग्य कृती आणि तयारीचा परिणाम आहे. तुम्ही चांगले आहात हे दाखवण्यासाठी तुम्हाला कृतीने सिद्ध करावं लागतं. पुढचा नियम म्हणजे तुमची ताकद आणि योजना ही नेहमी लपूनच ठेवा, जेणेकरून कोणीही तुम्हाला सहज हरवू शकणार नाही. नेहमीच शक्ती दाखवणं हे आवश्यक नाही, ती योग्य वेळेस उघड करण्यासाठी राखून ठेवणं हे खऱ्या यशाचं रहस्य आहे. सिंह आपल्या पंजांची ताकद रोज दाखवत नाही, कारण त्याला हे माहीत असतं योग्य वेळ येईपर्यंत ही ताकद गुप्त ठेवणं हेच त्याचं सामर्थ्य आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, रणनीती ही फक्त धाडस नाही, ती गुप्ततेतून यश मिळवण्याचं विज्ञान आहे. जो उद्योजक आपल्या नवीन उत्पादकांची कल्पना अगदी सुरुवातीपासून सगळ्यांना सांगतो, त्यांची कल्पना काही दिवसांनी ही कॉपी केली जाते आणि तो स्पर्धेत मात्र मागे पडतो. पण जर त्याने आपली योजना आणि ताकद ही गुप्त ठेवली असती तर तो मार्केटमध्ये अचानक प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो. म्हणून तर तुमची ताकद आणि योजना ही गुप्त ठेवल्यास तुमचं सामर्थ्य हे दुप्पट होतं. म्हणून यशाची ताकद ही लपवलेली असावी, कारण तीच तुमच्या विजयाचं रहस्य आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थॉट्स या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.